गोष्ट आहे कोलकात्याची. कोलकात्यातील एक प्रसिद्ध आणि नावाजलेली सर्कस. या सर्कशीमध्ये जवळपास 150 लोक काम करत असतात आणि 50 जनावरं. या 50 जनावरांमध्ये 10 वाघ देखील असतात. हे वाघ त्यांचं भरणपोषण याच सर्कसमध्ये झालेलं असतं. ते लहानाचे मोठं तिथंच झालेले असतात. आणि एक दिवस असा उजाडतो मित्रांनो की त्या सर्कसला मिळत असलेला प्रतिसाद कमी होतो आणि त्या सर्कसचं मॅनेजमेंट असं ठरवतं की आता आपण ही सर्कस बंद करूयात. मात्र ती बंद करत असताना त्या वाघांचं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यापुढे पडतो आणि त्यावरती उत्तर म्हणून ते त्या वाघांना पिंजऱ्यामध्ये बंद करतात आणि बंगालच्या जंगलामध्ये सोडून देतात. त्या वाघांना बंगालच्या जंगलामध्ये सोडून दिल्यानंतर जवळपास 8 दिवसांनी एक बातमी येते की त्या वाघांची शिकार कुत्र्यांनी केलेली आहे आणि त्या 10 पैकी 7 वाघ हे कुत्र्यांची शिकार झालेले आहेत अशा प्रकारची बातमी येते आणि सगळ्यांना धक्का बसतो की असं कसं झालं. कुत्र्यांनी वाघाची शिकार कशी काय केली, ही उलटी गंगा कशी काय वाहू लागली असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडू लागतो. आणि मित्रांनो, खूप विचार केल्यानंतर एक निष्कर्ष निघतो की वाघ हे सर्कसमध्ये वाढलेले असतात. आयतं आणि मुरदाड मांस खाऊन त्यांचं भरणपोषण झालेलं असतंय. त्यांना शिकारीची अजिबात सवय नसते. त्या उलट शिकारी कुत्रे, जे जंगलातले कुत्रे आहेत, त्यांना शिकार केल्याशिवाय अजिबात पर्याय नसतो. शिकार केल्याशिवाय त्यांचं पोट भरणार नसतं. त्याच्यामुळे ते उत्तम प्रतीचे शिकारी तयार झालेले असतात. मित्रांनो, आपलंही तसंच आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये जीवनाचा आनंद घ्यायचा सोडून हा विचार करत बसतो की मी माझ्या मुलासाठी बंगला बांधेन, गाडी घेईन, प्रॉपर्टी घेईन, सोनं नाणं घेईन, माझ्या माघारी त्यांना कसलीच अडचण येऊ नये म्हणून टर्म इन्शुरन्स घेईन. या गोष्टी करून खऱ्या अर्थानं गोष्टीतल्या सर्कशीतल्या वाघांप्रमाणे आपण आपल्या मुलांना ऐतखाऊ बनवतो आणि त्याचं दूरगामी वाईट परिणाम भोगावे लागतात.